सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रातील 9 दिवसात आपण माँ जगदंबेच्या 9 रूपांचे पूजन करतो, ज्या आदी शक्तीला आपण शरण जातो। श्रोते हो, नवरात्रातील 9 दिवस अत्यंत पुण्यदायक आणि कल्याणकारी मानले गेले आहेत। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण जे काही मंत्र जप करू, हवन करू, अनुष्ठान करू, जप तप साधना करू, त्याचे फळ आपल्याला हजारो पटींनी अधिक प्राप्त होते। अशातच आपण नवरात्रीच्या 9 दिवसात जर कापराचे काही उपाय केले तर त्यांचा प्रभावसुद्धा कित्येक पटींनी वाढतो। या कापराचे उपाय कोणी करावेत? ज्यांच्या घरामध्ये सतत अशांतीचे वातावरण आहे, लोक भांडत राहतात, पती पत्नीमध्ये प्रेमभाव संपुष्टात आलेला आहे, मुलाबाळांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, घरामध्ये कोणती ना कोणती बाधा सतत उत्पन्न होते। जर तुम्हाला कोणी काही केले आहे अशी शंका आहे, कोणाची नजर लागलेली आहे, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही आहे, सातत्याने छोटे मोठे अपघात घरात होत राहत आहेत, अगदी जीवावर बेतेल अशा प्रकारचे अपघात होत आहेत, दुःखद घटना घडत आहेत, तर श्रोते हो, या सर्वांसाठी आपण कापराचे उपाय नक्कीच करू शकता। कापराचे उपाय करण्यापाठीमागे जे कारण आहे ते अगदी थोडक्यात सांगतो। कापराची उत्पत्ती कशी झाली हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसेल। श्रोते हो, या जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू यांनी एकदा अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले आणि प्रथेप्रमाणे एक अश्व म्हणजे घोडा त्या ठिकाणी सोडून दिला। हा घोडा हजारो वर्ष चालत राहिला, त्याला कोणीही अडवले नाही आणि सरतेशेवटी हा घोडा जीर्ण झाला, मृत्यूशय्येच्या जवळ आला। त्यावेळी त्या अश्वाने भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना केली की त्यास मुक्ती प्रदान करावी। अश्वमेघ यज्ञासाठी सोडलेला हा अश्व त्याला मुक्ती देता येत नाही। अशा वेळी मोठे संकट उभे राहिल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी भोलेनाथ महादेवांनाच पाचारण केले आणि ही समस्या सोडवण्याचे आवाहन केले। तेव्हा महादेवांनी स्वतःमध्ये 33 कोटी देव समाहित केले आणि हातात गंगाजल घेऊन त्या घोड्यावरती आपल्या फुंकरीच्या मदतीने शिंपडले। या गंगाजलामुळे आणि या 33 कोटी देवी देवतांच्या एकत्रित शक्तीमुळे त्या जीर्ण झालेल्या घोड्याचे रूपांतर कापरामध्ये झाले आणि तेव्हा भगवान महादेवांनी सांगितले की जो कोणी जप तप हवन अनुष्ठान पूजा इत्यादीमध्ये कापराचा वापर करेल, कापूर जाळेल, त्या व्यक्तीला या एका अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होईल। अश्वमेध यज्ञ श्रोते हो, याचे जे फळ आहे ते उच्च कोटीचे असते आणि म्हणूनच आपण सुद्धा देवपूजा जेव्हा कराल तेव्हा कापूर नक्की जाळा। सकाळ सायंकाळ कापूर जाळायलाच हवा। नवरात्रीचे 9 दिवस आहेत, माता राणीच्या 9 रूपांचे पूजन करताना, आरती ओवाळताना आपण हा कापूर नक्की जाळा। सोबतच या कापराचे प्रभावशाली असे उपाय तुम्हाला मी सांगतो आहे, ते उपायसुद्धा आपण या नवरात्रातील 9 दिवस केल्यास जीवनातील तमाम प्रकारच्या अडचणीतून आपल्याला मुक्ती मिळते। हे उपाय कोणते आहेत जाणून घेऊया। ज्या लोकांच्या घरामध्ये सातत्याने भांडणे होतात, लहान सहान गोष्टीवरून रुसवे फुगवे वाढतात, घरात अशांती आहे, समाधान नांदत नाही, अशा वेळी घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये या नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी घरातल्या 4ही कोपऱ्यामध्ये आपण कापराच्या काही वड्या ठेवा। एक वडी ठेवली तरी पुरेशी आहे। ही वडी आपण ठेवून पहा आणि कुटुंबातील सदस्य कशा प्रकारे एकमेकांशी प्रेमभावनेने वागू लागतात, त्यांच्यातील प्रेमभाव कशी वृद्धिंगत होतो याचा स्वतः आपण अनुभव घ्या। श्रोते हो, नवरात्रातील 9 दिवस अत्यंत पुण्यदायक असतात, प्रभावशाली असतात आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण हे उपाय आवर्जून करायचे असतात। दुसरी गोष्ट, ज्यांचे दुकान चालत नाही, व्यवसाय उद्योगधंदा जे काही काम करता तुम्ही, त्या ठिकाणी जर तुम्हाला नफा होत नसेल, प्रगती होत नसेल, अशा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण एक काचेचे पात्र घ्यावे। काचेची वाटी घ्या, ग्लास घ्या आणि या काचेच्या पात्रामध्ये आपण कापराच्या 7 वड्या, तुरटीचे 2 खडे आणि एक खड्या मिठाचा खडा म्हणजे खडे मीठ म्हणजे मोठं मीठ आपल्याला बाजारात अगदी सहज मिळेल। श्रोते हो, या 3 वस्तू काचेच्या पात्रात ठेवा आणि दुकानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे काचेचे पात्र ठेवून पहा। 2 आठवड्यांच्या आत उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये वृद्धी होत असलेली आपल्याला अनुभवास नक्की मिळेल। सोबतच
पती पत्नीमध्ये जर सतत भांडणे होत आहेत तर पत्नीने रात्री झोपताना पतीच्या उशाखाली जी आपली उशी असते त्या उशीखाली कापराच्या काही वड्या गुपचूप ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यानंतर पतीच्या नकळत तिने त्या जाळाव्यात. हे सर्व करत असताना आपल्याला कोणी अडवणार नाही याची मात्र आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी. पती पत्नीतील दुरावा दूर होतो. पती पत्नीमध्ये भांडणे संपुष्टात येतात. ज्यांच्या घरात सातत्याने अपघात घडून येतात, अगदी जीव जाईल अशा प्रकारचे अपघात, प्राणघातक अपघात होत असतील तर आपण या नवरात्रीतील कोणत्याही दिवशी संध्याकाळी रात्री हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा. जास्तीत जास्त वेळा हनुमान चालिसा वाचा आणि त्यानंतर कापूर जाळा. जर आपण हा उपाय जवळपासच्या हनुमानाच्या मंदिरात केला, तिथे जा, हनुमान चालिसाचा पाठ करा आणि हनुमान चालिसाचा पाठ केल्यानंतर कापराच्या मदतीने आपण मारुतीरायांना फक्त ओवाळा. आपल्याला दिसून येईल की अपघाताचे भय दूर होते, अपघात होत नाहीत. श्रोते हो, अजून एक गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये सतत दुःखद घटना घडत असतील, दुःखद गोष्टी घडत असतील, तुमच्या घरातील लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, तर अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी या शारदीय नवरात्रात रात्री झोपण्यापूर्वी आपण कोणत्याही पितळी भांड्यामध्ये थोडासा कापूर, आपल्याला त्यामध्ये थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहेत आणि हा कापूर जाळायचा आहे. घरातील तमाम प्रकारचे राहुदोष, केतुदोष, कालसर्पदोष याने नष्ट होतात. श्रोते हो, कापूर आपण जेव्हा जाळतो तेव्हा वातावरण शुद्ध बनते. वातावरणातील बॅक्टेरिया, जीवजंतू असतात ते नष्ट होतात. आपले मन, मस्तिष्क प्रसन्न बनते, आनंदी बनते. तुम्हाला जर शंका आहे की तुमच्या घरावर कोणी काही केलेले आहे, एखादी वाईट शक्ती तुमच्या घरात वास करते, नकारात्मक ऊर्जा जास्त आहे, तर अशा वेळेस ही जी बाधा आहे, हा जो नजर दोष आहे, हा दूर करण्यासाठी आपल्या टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये आपण कापराच्या काही वड्या आवर्जून ठेवा. दोन्ही ठिकाणी ठेवून द्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा वास करते. आणि नवरात्रीतील रविवारच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर आपण एक गौरी घ्यायची आहे. जे गाईचे शेण असते ते वाळल्यानंतर त्याची जी गौरी बनते, ज्याला आपण शेणी असेही म्हणतो, तर या गौरीवरती आपण काही कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावरती तूप टाकून ही संपूर्ण सामग्री जाळायची आहे. ही गोष्ट आपण घरातही करू शकता, घराच्या बाहेरही केली, अंगणामध्ये अतिउत्तम आहे. मुख्य दरवाजापुढे आपण देखील करू शकता. घराबाहेर करणे शक्य नाही तर घरामध्ये करा. त्यानंतर हे जेव्हा सगळं जळून जाईल तेव्हा त्याची राख घराबाहेर कुठेतरी फेकून द्या. तमाम प्रकारच्या वाईट शक्ती, बाधा यामुळे नष्ट होतात. लक्षात घ्या श्रोते हो, कापरामुळे वास्तुदोष सुद्धा दूर करता येतात. जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे आणि परिणामी काही ना काही खटके उडतात, चालू कामामध्ये अडथळे येतात, तर ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे, जसे किचनची जागा चुकीची आहे, तुमच्या बाथरूमची जागा चुकीची आहे, तुमचे जे देवघर आहे ते तुम्ही चुकीच्या दिशेला बांधलेले आहे, तर आपण खरं तर हे वास्तुदोष दूर करावेत. जर हे शक्य नसेल तर अशा वेळी आपण त्या ठिकाणी कापराच्या वड्या काही ठेवू द्या. हे वास्तुदोषसुद्धा बऱ्या प्रकारे कमी होतात. तर श्रोते हो, अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये आपण कापराचे हे उपाय करू शकता. त्यांचे अचूक फळ आपल्याला हे नक्कीच प्राप्त होईल. गरज असते ते फक्त पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हे उपाय करण्याची. आदिशक्ती जगत जननी अंबाबाईच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदेल. श्रोते हो, व्हिडिओला जास्त मोठा न करता आता व्हिडिओ थांबवत आहे. बाकी जे काही उपाय आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.